ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लातूर जिल्ह्यातल्या वांगदरी येथील एका तरुणाने आत्महत्या केलेली आहे। दरम्यान याच गावामध्ये आज या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचं सांत्वन घेण्यासाठी स्वतः मंत्री छगन भुजबळ आलेले होते। त्यानंतर गावातली नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, त्याबरोबरच भरत कराड जे आहेत त्यांचे मित्र देखील आहेत। काय नेमकं ही आत्महत्या करण्यापूर्वी तुमच्याशी काही बोलणं झालं होतं का? हो, झालं माझ्याशी बोलणं भरत कराडचं। 2-4 दिवसांनी त्याच्या टोकऱ्यात होतं। माझे लहान लेकरं आहेत आणि जी सरकारनं नवीन जी आर काढला हैदराबादहून, त्या जी आरनुसार सगळ्याचं आपलं आरक्षण, माझ्या लेकराचं शिक्षण कसं होईल पुन्हा, त्याच्या टोकऱ्यात कंटिन्यू हे चालत होतं। आम्ही त्याला समजावून सांगितलं, आम्हाला वाटलं असं करणार नाही, पण त्याच्या डोक्यात जे होतं जे असं आरक्षणाचं कंटिन्यू त्याच्या टोकऱ्यात आरक्षणच होतं। आमच्या भरपूर मित्रांच्या माझ्या टोकऱ्यात आरक्षणच आहे, पण भरत कराडनं ही टोकाचं पाऊल हे आरक्षण मलाच उचललंय। मात्र स्वतः या ठिकाणी छगन भुजबळांनी सांगितलं की आत्महत्या करून काही होणार नाही। आत्महत्या करून हे सरकारनं बघावं, सरकारने ओबीसीवर अन्याय थांबवावा। आता भरपूर तरुणाचं नुकसान व्हायला लागलं ह्याच्यामुळं। भरपूर टोकून आता भरत कराडनं आत्महत्या केली, उद्या आमच्यावर पाळी येऊ शकते। हे सरकारने जे रद्द करावं। आमच्या एका बी गावात 2 एकरच्या वर शेती नाही कुणाकडे, आणि आमच्या त्यांना आरक्षण द्यावं, पण आमच्या ओबीसी मधून नाही मिळणार हे ते सरकारनं जाहीर करावं। ओबीसीच्या पाठीस सरकारनं असं गप राहून खंजीर खुपसू नये असं माझं म्हणणं येतं। भरत सोबत काही बोलणं झालं का शेवटचं तुमचं, आणि त्यांच्यानंतर काय बोलले होते नेमकं? गावातील एक चांगला कार्यकर्ता होता। ते कंटिन्यू ह्या चळवळीमध्ये गावात जाणे, कुठं सभा असली ओबीसीच्या आरक्षणाबद्दल, हाकेच्या सभा होत्या त्या सभेला जात होता। पण त्याला सारखं ही आरक्षणाबद्दल भरपूर म्हणजे सारखं त्याच्या मनात सल होती किंवा ही आपल्याला जी आर निघालेला आहे, काय होतंय काय नाही। त्याला 4 लेकरं होते, एक अर्धा एकर त्याला जमीन नाही, पुन्हा शिक्षण कसं होईल लेकराचं, त्याबद्दल सारखं ते लोकांपाशी म्हणत होता। पण आत्महत्या करून कुठं प्रश्न सुटला नाही? हो, प्रश्न सुटणार नाही, पण काहीतरी चला बाबा ही होईल भविष्यात, त्याच्यावर काहीतरी सरकार विचार करेल म्हणून त्यानं टोकाचं पाऊल उचललंय। त्याच्याबरोबर दुसरे सध्या होते वाचवाय गेलेले, ती सध्या वाचले म्हणायचे नसता। 3 माणसाचा बळी जात होता ह्याच्यामध्ये, 2 माणसं वडून काढले मधून गाववाले। त्यांच्यासोबत आणखी कोणी? हो, 3 जण होते, त्याला वाचवाय दुसरे 2 मध्ये गेलेले होते, ती वडून काढले बाहेर गावातल्या पोरांनी। नक्कीच आता भुजबळांनी तुमची भेट घेतली, तुमच्यासमोर त्यांनी आत्महत्या करू नका असं देखील आवाहन केलेलं आहे तुम्हाला? केलेलं आहे, परंतु सर्वांच्या लक्षात असं येत नाही। काही जण पूर्ण भावूक झालेली। जो हैदराबाद गॅजेटचा जी आर निघालेला आहे त्या जी आरनुसार बोगस नोंदी दिल्या जात आहेत। त्या नोंदी असं म्हणजे भरत करायला असं वाटलं की हे आपल्या लेकराचं सगळंच आरक्षण चाललं, बोगस नोंदी तिकडे गेल्या की आपल्या लेकरांनी करायचं काय, याच्यासाठी त्याला म्हणजे त्याच्या डोक्यात तेच की आरक्षणामुळं समजा गेलं आपलं आरक्षण, त्याच्यामुळे त्यानं आत्महत्या केली। मात्र संघर्ष करणारा समाज आहे आपला असं या ठिकाणी स्वतः भुजबळांनी म्हटलेलं आहे। मात्र आत्महत्या करून हे प्रश्न सुटतील असं नाही ना? नाही ना, परंतु नोंदी तर वाढतच चालल्यात ना। जसं आरक्षण समजा ओबीसीत आरक्षण येईल मराठा समाजाचे लोक, तर आमचं आरक्षण कमीच होणार ना, केंद्रात तर कमी होणारच आहे, राज्यात कमी होईल किंवा नाही होईल। त्याच्यामुळं ती लोकांच्या डोक्यात आता आम्ही सुद्धा सर्व आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी ठरवले ओबीसी समाजानं, जर ओबीसीमध्ये जर मराठा समाज जर आला तर आम्ही सुद्धा साखळी उपोषण करू किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू। आता काय नेमकं तुम्हाला हे असणार आहे? तुमचं मराठा आरक्षणाचा रस्ता का सोडवत आहे, तुमचे काय मागणी? या ठिकाणी आपला ओबीसी योद्धा भरत कराड यानं आपलं जीवन संपवलं आहे। तो जरा हलक्या काळजाचा होता, त्यानं चळवळीमध्ये कंटिन्यू भाग घेत होता, परंतु ह्या 4-5 दिवसामध्ये जसा हैदराबाद गॅजेटचा जी आर निघाला त्या दिवशीपासून तो कोणाही मुलापाशी बसला की आता कसं होईल। त्याला 3 मुली आणि जमीन थोडकी होती, आणि तो ॲटो चालवायचा आणि रोजीरोजगार करून त्यानं सोयाबीनचे गुत्ते घ्यायचा, काम करायचा। आणि त्याला आता प्रश्न असा पडला समोर की आपल्या या हिंदू धर्मामध्ये आता 3 मुली आहेत, 3 मुलीच्या लग्नाचा खर्च, आता शिक्षणाचा खर्च, आणि आता ही जर आपल्या ओबीसीमध्ये जर हे आले, मराठा बांधव जर ओबीसीमध्ये आले तर आपलं नुकसान होईल, ही त्याच्या डोक्यात सारखं कंटिन्यू विचार राहिला। आणि तो जास्त हलक्या काळजाचा असल्यामुळं त्यानं भरपूर मुलांना सांगितलं की नाही मला राहूच वाटणं गेले, मला जगूच वाटणं गेले, परंतु त्यानं हे चुकीचं पाऊल उचललं आहे। त्यामुळे या शासनानं आपला या ठिकाणी आपला निर्णय जो आहे तो असा म्हणजे दुतर्फी ठेवलेला आहे की एकदा असं म्हणतात की ओबीसीचं नुकसान होणार नाही, मराठा बांधवांना म्हणतात की तुम्हाला आम्ही म्हणजे कुणबीच्या नोंदी देऊ, तर या असं होण्यापेक्षा शासनानं दोन्ही समाजाचं सांत्वन करून समायोजन करावं, व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून मुद्दा हा सोडवा। थोडक्यात सांगा आता ओबीसीची नेमकी भूमिका काय असणार आहे, तुमचं काय असणार? ओबीसीची भूमिका आता हीच, जर असे समजा काही मुलं जर असेच तरुण आपले संपत गेले तर या ठिकाणी शासनानं ठोस निर्णय काहीतरी घ्यावा व ओबीसी समाजाला न्याय द्यावा।
हीच आपली भावना आहे. नक्कीच. तर या गावातील आपण ग्रामस्थ पाहतो आहात की ओबीसी समाजाबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका जी आहे ती आणि मागणी जी आहे ती या ठिकाणच्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे. कॅमेरामन बाळूसह विकास माने, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.